नमस्कार. वा, 10वीचा एक मोठा टप्पा तर यशस्वीपणे पार झालाय. अभिनंदन. पण आता आयुष्यातलं एक महत्वाचं वळण समोर आहे. मनात थोडासा उत्साह आहे आणि थोडा गोंधळही, नाही का? आणि याच गोंधळातून एकच मोठा प्रश्न सगळ्यांच्या मनात येतोय. 10वी नंतर पुढे काय? खरंय, हा प्रश्न जितका एक्साइटिंग वाटतो ना, तितकाच तो थोडा कन्फ्युजिंग पण असू शकतो. पण काही काळजी करू नका, आज आपण हाच निर्णय एकदम सोपा करणार आहोत. समजा आपण मिळून एक क्लिअर नकाशाच तयार करणार आहोत, जो आपल्याला योग्य रस्ता दाखवेल. तर बघा, 10वी नंतर आपल्यासमोर मुख्यत्वे काही मोठे रस्ते आहेत. सायन्स, कॉमर्स, आर्ट्स आणि हो, काही असेही मार्ग आहेत जे थेट नोकरीकडे घेऊन जातात. चला तर मग एक एक करून प्रत्येक रस्त्यावरून फेरफटका मारूया. सुरुवात करूया सायन्स म्हणजेच विज्ञान शाखेपासून. सायन्सची सगळ्यात मोठी ताकद काय माहितीये? ती म्हणजे सायन्स घेतलं की पुढे जाऊन जवळजवळ सगळ्याच फील्ड्सचे दरवाजे आपल्यासाठी उघडे राहतात. म्हणजे हा एक खूप पॉवरफुल स्टार्टिंग पॉइंट आहे असं म्हणायला हरकत नाही. आता सायन्समध्ये शिरल्यावर लगेचच एक निवड करावी लागते. PCM की PCB? PCM म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स. हा ग्रुप तुम्हाला सरळ इंजिनिअरिंग आणि टेक्नॉलॉजीच्या जगात घेऊन जातो. आणि दुसरा आहे PCB, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, जो मेडिकल फील्डचा दरवाजा उघडतो. आता ही स्लाइड बघा. इथे आपल्याला सायन्स फील्डमधल्या संधींचं एक मोठं चित्र दिसतंय. यात इंजिनिअरिंग आणि मेडिकलचा वाटा मोठा आहेच, पण त्यासोबतच IT, AI आणि रिसर्चसारखी क्षेत्र किती वेगाने वाढत आहेत हेही आपल्या लक्षात येतं. ज्यांना इंजिनियर बनायचं आहे त्यांच्यासाठीचा हा मार्ग अगदीच सरळ आहे. पहिली पायरी 11वी-12वीत PCM ग्रुपमध्ये जीव तोडून अभ्यास करायचा. दुसरी पायरी JEE किंवा CET सारखी एंट्रन्स एक्झाम क्रॅक करायची आणि मग 4 वर्षांची इंजिनिअरिंग डिग्री पूर्ण करायची. इंजिनिअरिंगमध्ये सुद्धा खूप व्हरायटी आहे बरं का. कॉम्प्युटर आणि ITला तर आजकाल AIमुळे प्रचंड मागणी आहे. मेकॅनिकल म्हणजे मशीन आणि गाड्यांचं जग. सिव्हिल म्हणजे मोठमोठ्या इमारती आणि रस्ते बांधणं. प्रत्येक ब्रांचची स्वतःची एक वेगळी दुनिया आहे. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पैसा. एका इंजिनिअरची कमाई सुरुवातीला वर्षाला 3 लाखांपासून सुरू होऊ शकते आणि अनुभव वाढला की 20 लाखांच्या पुढेही आरामात जाऊ शकते. आता आपण मेडिकल फील्डकडे वळूया. हे एक असं क्षेत्र आहे जिथे स्थिरता आहे आणि समाजात खूप आदरही आहे. MBBS, BDS, BAMS, नर्सिंग असे खूप पर्याय आहेत. पण ह्या सगळ्या पर्यायांसाठी एकच महाद्वार आहे आणि ते म्हणजे नीट एक्झाम. चला आता दुसऱ्या रस्त्यावर जाऊया. कॉमर्स म्हणजेच वाणिज्य शाखा. ज्यांना बिझनेस, फायनान्स आणि एकंदरीत अर्थव्यवस्थेची आवड आहे ना, त्यांच्यासाठी हा मार्ग एकदम परफेक्ट आहे. कॉमर्सच्या दुनियेतला राजा कोण असेल तर तो म्हणजे चार्टर्ड अकाउंटंट म्हणजेच CA. हा मार्ग नक्कीच आव्हानात्मक आहे, पण एकदा का तुम्ही CA झालात की टॅक्स, ऑडिट आणि फायनान्सच्या जगात तुमचं नाव होतं. CA सोडून कॉमर्समध्ये बँकिंग आणि फायनान्स हे एक मोठं क्षेत्र आहे, जिथे सरकारी आणि प्रायव्हेट बँकांमध्ये नोकरीच्या भरपूर संधी आहेत. याशिवाय BBA किंवा MBA करून मोठ्या कंपन्यांमध्ये मॅनेजर बनण्याचा मार्गही खुला आहे. ओके, आता तिसरा महत्त्वाचा रस्ता आर्ट्स म्हणजेच कला शाखा. अनेकदा या शाखेकडे थोडं कमी लेखलं जातं, पण खरं सांगायचं तर आपला समाज आणि प्रशासन घडवणारे अनेक जण याच वाटेवरून पुढे गेलेले असतात. विश्वास ठेवा, या शाखेतून समाजाला दिशा देणारे कितीतरी मार्ग निघतात. IAS, IPS अधिकारी होण्यापासून ते पत्रकार, वकील, मानसशास्त्रज्ञ किंवा शिक्षक होण्यापर्यंतचे अनेक दमदार करिअर पर्याय इथेच तयार होतात. आता त्यांच्याबद्दल बोलूया ज्यांना पारंपरिक डिग्री कोर्स न करता लवकर नोकरी हवी आहे. त्यांच्यासाठी 10वी नंतर थेट नोकरी देणारे काही कोर्सेस आहेत. हा एक अतिशय प्रॅक्टिकल मार्ग आहे. इथे मुख्यतः 3 पर्याय आहेत. पॉलिटेक्निक डिप्लोमा केला की 3 वर्षात ज्युनियर इंजिनियर होता येतं. ITIमधून कमी वेळात आणि कमी खर्चात इलेक्ट्रिशियन किंवा फिटरसारखे टेक्निकल स्किल्स मिळतात. आणि डिजिटल मार्केटिंगसारखे छोटे स्किल कोर्सेस तर आजच्या जगात खूपच डिमांडमध्ये आहेत. ठीक आहे, तर आतापर्यंत आपण सगळे प्रमुख रस्ते पाहिले. पण आता येतो सगळ्यात मोठा प्रश्न. यापैकी आपल्यासाठी योग्य रस्ता कोणता, तो निवडण्यासाठी आपल्या हातात कंपास काय असायला हवा? योग्य निर्णय घेण्यासाठी काही चुका टाळायलाच हव्यात. जसं की मीटर जातोय म्हणून तीच फील्ड निवडणं किंवा फक्त मार्कांवरून निर्णय घेणं. याऐवजी आपली खरी आवड कशात आहे आणि आपल्यात कोणती ताकद आहे यावर लक्ष देणं खूप महत्त्वाचं आहे. निर्णय घेताना थोडं भविष्याकडेही बघायला हवं. ही काही क्षेत्र आहेत ज्यात येणाऱ्या काळात प्रचंड मागणी असणार आहे, जसं की आर्टिफिशियल इंटेलिजन्स, डेटा सायन्स आणि सायबर सिक्युरिटी.
आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, तुम्ही कोणतीही शाखा निवडा, ही 4 कौशल्ये तुमच्याकडे असायलाच हवीत. कम्युनिकेशन स्किल्स, इंग्रजी, कम्प्युटरचं ज्ञान आणि प्रॉब्लेम सॉल्व्हिंगची क्षमता ही यशाची गुरुकिल्ली आहे. तर मग या सगळ्या चर्चेचा सार काय? तर हे एक साधं सोपं सूत्र. यशस्वी करिअरसाठी आपली आवड, आपली कौशल्य आणि भविष्यातली मागणी या तिघांचा योग्य बॅलन्स साधायला हवा. हाच सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. तर मग आता विचार करण्याची वेळ आली आहे. सगळे मार्ग आणि दिशादर्शक आता आपल्यासमोर आहेत. प्रश्न फक्त एकच आहे, आपल्या यशस्वी भविष्यासाठी आपण आज पहिली पायरी कोणती उचलणार?